बरोबर आहे का? बघू इकडे. हा खतरनाक. खुशबू पण जबरदस्त आहे आणि राईस पण मस्त झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी कृष्णा मंदिर स्कूलमध्ये. नमस्कार मित्रांनो. तर आज आता आम्ही आलो जरा स्टेशनला आलोय, कारण प्रज्वलला उद्या आपलं कृष्ण जयंती आहे. तर त्यासाठी आम्ही त्याला ड्रेस घ्यायसाठी आलोय. तर आता त्याला ड्रेस घेतो. पहिला कपडे घेऊ कृष्णाचे, आणि कृष्णाचे कपडे घेतल्यानंतर त्याला घरी सोडतो. घरी सोडल्यानंतर मग जातो कुठेतरी बारवी डॅम, नाहीतर ना मेरे को नहीं मालूम ना बाबा किधर रास्ता. अरे नहीं रे बाबा, मैं क्यों तेरे को उल्लू बनाऊ बाबा. सगळीकडे अंबरनाथ मध्ये दहीहंडीची तयारी चालू आहे. आणि आमच्या अंबरनाथ मधली सर्वात मोठी दहीहंडी असते. तर शिवाजी चौकातली आपल्या तरी खूप मोठी दहीहंडी असते. खूप म्हणजे खूप मोठी दहीहंडी असते. एरिया छोटा आहे पण खूप जल्लोष असतो इथे. आणि महाराज आपले आमच्या पजूला आता कपडे भेटलेत आम्हाला. 2 ठिकाणी होते. एक लिटल चॅन मध्ये पण होता ना. गावाचे पोरं आहेत. आणि पहिला आमचा कपड्यांचा दुकान म्हणजे एकच राजा भाई आया करके. नहीं ऐसे ऐसे बस आप बोलो कैसे है. हा ना यार, आम्ही पहिला सर्वात पहिले इकडनं राजा भाईकडच कपडे घ्यायचो. बसल ना, एकदम परफेक्ट आहे का. प्रज्वलला आम्ही ट्राय करतो आता कपडे. त्या टी शर्ट वरती घातल्यावर तो जरा जास्त मोठा होईल. हा बरोबर आहे का. बघू इकडे. पैक कर दो, ये निकालो उसको, पैक कर देता हूँ. तो पंगे जाएंगे. कल पहनेगा स्कूल में ना. कल पहनेगा स्कूल में. और फिक्स आई रेट वहाँ पे लिखा है, फिक्स रेट. मस्त काम है. कोई भी आइटम लो, ऐसा नहीं खाली इसका है. खाली आप ड्रेस भी लेंगे ना, बच्चे का टी शर्ट जींस सब हमारा फिक्स रेट पे दुकान है. ती राहू दे, तसंच जाऊ आपण सर घरी. पूरा पीला पीला तो है. हा तशीच राहू दे चल. अरे रेंदे नाही सही. तर आमच्या पजूची शॉपिंग झालेली आहे आता. मग काय बोलतात. श्रीकृष्णाचे शॉपिंगच ना, ते कपडे घ्यायला शॉपिंगच बोलतात ना. क्या जिकडे तिकडे उद्याची तयारी चालू आहे. उद्या नाही, परवा ऍक्च्युली दहीहंडीची तयारी चालू आहे सगळीकडे अंबरनाथ मध्ये. आमचे कपडे वगैरे घेऊन झालेत प्रज्वलचे. आणि त्या बेलाचा पण जो खाऊ आहे तो संपलाय. तर तिचा खाऊ घेऊन येतो. समोरच शॉप आहे. चल येता का तू. बस होते. चल आपण चल. आपण चल. काय झाले हालत बघ बघ. कसं जाशील. बापरे. तर हा आपला इथे आहे पेट शॉप, आणि इथे एक हॉस्पिटल पण आहे. पेट शॉप बंद आहे, त्यामुळे आता नंतर यायला लागेल. चल आपण चल. तर पेट शॉप बंद आहे आणि आता आम्ही वापस चाललो घरी. पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा. आता काय राईडला जायला भेटणार नाही, कारण पाऊस जरा जास्तच चालू झालाय आणि जास्तच कालूक घातलाय. तर त्यामुळे आता राईडला काय आपण जाऊ नये, घरीच चला. काम करू आपण. कसा झेंडा पडत बघ मस्त ना.
चल जा आता, बस जा गाडीत, चल. तर निघालो आता स्टेशन वरून. आता चाललोय आम्ही घरी. उद्या आपण जाऊ कोंडेश्वरला. उद्यासाठी ट्रायल चालू आहे आमची. पजूने आमच्या आल्या आल्या पहिला ट्रायल चालू आहे लगेच. नको सगळंच नको लावू, अर्धा उद्या लावू, एक एकच आपण ट्राय करून बघू. उद्या काय घालशील? पायाचं नाही बेटा ते, तसंच येते पायाचं. पायाचा कुठे असते का? असं आहे बघ, हाताचे आहेत, एक डोक्याचा आणि इथे असं कमरेचा असेल. कमरेचा असं कमरेला, पोटाला. भारी दिसेल. झाली आमची ट्रायल तर झाली आमच्या पजूची उद्याची. बासरी कशी वाजवायला शिकवलं तुला मी? तशी नाही, कशी कशी. A few moments later. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. काही श्रावण चालू आहे, नॉनव्हेज खाऊ शकत नाही आपण. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. आज आम्ही ट्राय करतोय आता बिर्याणी, ती पण व्हेज बिर्याणी. चावल तर टाकलेत उगत आणि मसाले वगैरे आणलेत. त्याच्यानंतर फ्राय बिर्याणी मसाला, तसं हा व्हेज बिर्याणी मसाला एक आणलाय. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ही कांदा याला फ्राय करून ठेवलाय. पाणी पण गरम करतोय तांदूळ टाकायला. पनीर पण आणले. पनीर आम्ही खास पनीर घ्यासाठी मी आता 5 नंबरला गेलो उल्हासनगरला, कारण दुसरीकडे कुठं पनीर एवढी चांगली भेटणार नाही, कारण अर्चन भाऊची 1 नंबर पनीर असते. त्यामुळे पनीर आणायला मी तिकडे गेलेलो फक्त. बाकी पनीर आणि मटर वगैरे टाकू, वटाणे, ओले वटाणे, बघू कशी होते. ट्राय तर करतोय बनवायची, कारण मी कधी व्हेज बिर्याणी नाही बनवली. चिकन बिर्याणी मी भरपूर वेळेला बनवली आहे आणि खूप छान पण होते. तर आता बघूया नक्की कशी बनते ही बिर्याणी. तर गरम पाणी पण झालेलं आहे. खडे मसाले थोडेसे टाकतो, नंतर राईस टाकून देतो. गाईज आता फायनली बिर्याणी आमची झालेली रेडी. कारण बिर्याणी बनवताना दाखवू नाही शकलो, कारण एकटाच सर्व करत होतो आणि सर्व गोष्टी एकटा करत असताना मग शूट नाही करू शकत. एकटा म्हणजे काय, तुम्ही काय केले? तुम्ही फक्त रायता बनवले, फक्त एक रायता बनवले. बघू दाखव पण बरं वाटते. खोल. बघू आता आम्ही ट्राय करतो पहिला बिर्याणी. आवडत नाही तुला? मग काय आवडतं तुला? चिकनचे आणल्याबरोबर खातं. चला तर आता पहिला बिर्याणीवरती एक ताव मारतो. पीस बघा, पनीर, मटर आणि ग्रेव्ही मस्त वेगळी. जबरदस्त, म्हणजे थोडी भारी होईल आम्हाला वाटला नव्हता. खूप छान झाली बिर्याणी आणि जबरदस्त. बस आहे माझ्या. हाय हाय इतना सुकून. खतरनाक लाजवाब झाले. खूप गरम आहे रे, खूप गरम बिर्याणी. बनवली कोणी? सुनी ना. आपण कधीच तरी घरात जेवण बनवतो, पण जेव्हा पण बनवतो जवाबच बनवतो. हे मम्मीचं जेवण आवडतं का माझं जेवण आवडतं? हा, बिर्याणी जेवण आवडतं. बिर्याणी इज द बेस्ट. चिकन लागतं. तर नॉनव्हेज आयटम मला चांगलं आवडतात बनवायला आणि होतात माझे चांगले आयटम होतात. तर आपण मस्त झालाय, फक्त दम व्यवस्थित माझ्या मते नाही झाला. दम नाही व्यवस्थित बसला ना. राईस थोडा नॉर्मल. भारी झाले, चांगले झाले. बेला तुला काय पाहिजे मग? बेला काय पाहिजे तुला? बेला तुमच्या बेलाला काय पाहिजे काय माहिती. बेला बसले. बेला अडे आपण ठेवलाय स्पेशल बेलाचा. तिला श्रावण आहे तिला आता. हा, आमचं श्रावण आहे, तिला श्रावण नाही. आणि पीस पनीर पण मी फ्राय करून घेतली पहिला. चला तर आता मी जेवण करतो आणि उद्या वापस भेटू आपण.
कारण उद्या आपण प्रज्वला चालू त्याच्या स्कूलमध्ये घेऊन कृष्णाचा गेटअप केलाय प्रज्वनी, तर उद्या आपण त्याच्या स्कूलमध्ये जाऊ. आणि उद्याची गोकुल अष्टमी आहे, तर उद्याचा पण एक ब्लॉग येईल. उद्या गोकुळ उद्या गोकुल अष्टमी आहे आणि तर उद्याचा पण एक ब्लॉग येईल. तर चला इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राइब करो. हा लाइक कर लाइक करो. कमेंट भी करणे का ना. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बेला तुम्ही काय बोलता का बेला? बोलता बेला आमची गप आहे बिचारी. बिचारी लढत